सगळ्या जिम मध्ये असे लोक असतातच जे येऊन तुम्हाला सांगणार हे असं नको करू, तसं कर, हे तू चुकीचं मारतोय, हे असं मार तसं मार. पण जे गोष्टी मी सांगतोय ते जर तुम्ही करत असाल तर तुमचा वर्कआउट एकदम बरोबर आहे. जर तुम्ही एक्सरसाइज करताना ज्या मसल साठी ट्रेन करताय त्या मसलला प्रॉपर स्ट्रेच मिळतोय, तो मसल तुम्हाला फील होतोय आणि त्या मसलला सोडून तुम्हाला दुसरा कुठलाच जॉईंट पेन नसल होत, तर तुमचा वर्कआउट एकदम बरोबर आहे. आणि जर समजा तुम्हाला तो मसल फीलच होत नसेल तर तुम्ही रेंज चेक करा, तुमच्या मुवमेंटला कंट्रोल मध्ये करा आणि तुमचा माइंड मसल कनेक्शन बिल्ड करा. आणि जर एक्सरसाइज करताना तुम्हाला जॉईंट पेन होत असेल तर तुमचा इगो साईडला ठेवा, तुमचा फॉर्म चेक करा, थोडेसे छोटे मोठे चेंजेस करा, वेटला कमी करा आणि अजून एक तुमचा डाएट आणि रिकव्हरी चांगली आहे का ते सुद्धा बघा. आणि खरं सांगू तर वर्कआउट करताना तुम्हाला जॉईंट पेन नाहीच झाला पाहिजे. तुम्ही ज्या मसलला ट्रेन करताय, ज्याला टार्गेट करून वर्कआउट करताय, तो मसल पेन झाला पाहिजे, तो मसल फील झाला पाहिजे. आणि जर ते होत असेल तर तुम्ही एकदम बरोबर वर्कआउट करताय. आणि जर कोणीतरी येऊन तुम्हाला ऍडवाइस देत असेल तर ते ऐका, त्याचं नॉलेज घ्या. आणि असं नाहीये की तुम्हाला त्यांचं ऐकून तुम्हाला तुमचं वर्कआउट चेंजच करायचंय, पण जर थोडं ऐकलं तर 4 गोष्टी शिकायला भेटतात. आणि बाकी तर तुम्हाला माहितीच आहे, तुमची बॉडी आहे, तुम्हाला सांगते काय बरोबर आहे काय चुकीचं आहे. आणि हो, तुम्हाला जिम रिलेटेड असेच रिअल टिप्स पाहिजे असतील तर मला फॉलो करायला विसरू नका.